नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत पाटील. शशी पाटील रिपेअर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, ही शेगडी जर आपल्याकडं ही शेगडी बिघडली समजा, आणि जर आपल्याकडं ह्याच्या आतील जे स्विच असते ते स्विच शिल्लक नाही तुमच्याकडं, आणि शेगडी तर तुम्हाला बनवायची आहे, तर बिगर स्विचची शेगडी कशी बनवायची ते आज मी सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्याकडं जर हे स्विच नसेल आणि आपल्याला शेगडी बनवायची असेल, अर्जंट दुरुस्त करायचे असेल, तर बिगर स्विचचं पण आपण वायरिंग करू शकतो, शेगडी दुरुस्त करू शकतो. स्विच असल्यानंतर आपण कमी जास्त हीट कमी करू शकतो. पण ह्या पद्धतीनं जर बनवलं आपण बिगर स्विचचं, तर एकाच हीटमध्ये राहणार शेगडी, तरीसुद्धा आपण रिपेअर करू शकतो. तर पाहूया आपण बिगर स्विचची शेगडी कशी दुरुस्त करायची. स्क्रू काढून घेऊया आपण. मित्रांनो, हे स्विच खराब आहे. हे स्विच जर खराब असेल तर स्विच नसेल तरी चालेल. बिगर स्विचचं हे वायरिंग कसं करायचं, ए सी वायरिंग आणि कॉईलचं वायरिंग कसं करायचं ते आपण शिकूया. हे स्क्रू काढून घेतो. स्क्रू काढल्यानंतर आपण बिगर स्विचचं वायरिंग कसं करायचं ते पाहूया. म्हणजे घरच्या घरीच शेगडी दुरुस्त करू शकता तुम्ही. मित्रांनो, हा कंटिन्युटी टेस्टर आपल्याकडे नेहमी ठेवा. ही वायर शेगडी दुरुस्त करायची, हे चेक करायची सर्वात सोपी पद्धत आहे मित्रांनो. हा टेस्टर नेहमी आपल्याकडे ठेवा. पहिल्यांदा बाहेरच्या कॉईलचा हा बाहेरचा टर्मिनल आहे, इथे एक प्लॉट ठेवून कॉईल चेक करूया. टेस्टर लागला, कॉईल चालू आहे. इथं जर टेस्टर नाही लागला तर ही कॉईल गेली. नंतर दुसऱ्या कॉईलवर ठेवून चेक करूया. टेस्टर लागला, ही पण कॉईल चालू आहे. जर इथं लाईट नाही लागली तर ही कॉईल गेली. तसंच आर्थिंगला टेस्टर ठेवून सर्व टर्मिनल चेक करूया. अशी लाईट लागली नाही पाहिजे. जर लागली तर ही कॉईल शॉर्ट आहे असं समजा. चालू आहे पण या बॉडीला शॉर्ट आहे समजा. ही आपण टेस्ट केली कॉईल. आता आपण ए सी वायर चेक करूया. ए सी वायरचा हा मधला टर्मिनल आर्थिंग आहे. सर्वात पहिल्यांदा आपण आर्थिंग चेक करूया. ही आर्थिंगची वायर चेक केली, लाईट लागली, कॉईलचा ही वायर चालू आहे. लाल वायर चेक केली, लाईट लागली, लाल वायर चालू आहे. जर इथं लाईट नाही लागली तर ही वायर गेली. काळ्या वायरला लाईट लागली, ही वायर चालू आहे. जर लाईट नाही लागली तर ही वायर गेली. तर ही वायर चालू आहे मित्रांनो. आपण आता वायरिंग कसं करायचं पाहूया. या वायरला 2 किंवा 3 नंबरची स्लीव बसवली चालते. स्लीव बसवल्यानंतर ही वायर एकमेकाला चिटकून शॉर्ट होत नाही. त्याच्यामुळे याला मित्रांनो स्लीव बसवणं मित्रांनो, अशा प्रकारे ह्याच्यावरून एक स्लीव बसवून, आतमध्ये छोट्या स्लीव बसवून, ही आर्थिंगची वायर आहे. ही जी बोर्डातली आपण ए सी वायरचा करंट घेतो शेगडीसाठी, त्यातली ही मधली वायर आहे. ही इथं बॉडीमध्ये ह्या कॉईलची आर्थिंग ही आणि ही अशा दोन्ही आर्थिंग इथं बॉडीला द्यायचे असतात. ते महत्त्वाचं आहे. जर नाही दिल्या तर शेगडीमध्ये करंट येतो. आता कॉईलचं कनेक्शन करून घेऊया मित्रांनो. मित्रांनो, ही पांढरी किंवा लाल वायर खास ह्या हॉट कॉईल शेगडीसाठी वायरिंग करण्यासाठी येते. कॉईलचं वायरिंग कनेक्शन करण्यासाठी येते. ही वायर मित्रांनो, हे पहा, तुम्हाला कापून दाखवतो कटरच्या साह्यानं. ही वायर खूप हार्ड असते मित्रांनो. हे पहा, खूप कडक असते, त्याच्यामुळे जास्त दिवस टिकते. तर सर्वात पहिल्यांदा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात ही वायर मिळते का पहा. जर ही नाही मिळाली,
हीच लावण्याचा प्रयत्न करा. जर ही नाही मिळाली तर तांब्याची वायर 16 नंबर किंवा जाड वायर आपण वापरू शकता. तर आपण कॉईलच्या वायरी जोडून घेऊया. तर मित्रांनो, ह्या मापाच्या साधारण इथून इथपर्यंत 2 वायरी कापून घेतल्या मी आणि 2 स्ल्यू पण कापून घेतल्या. आता ही स्ल्यू याच्यावरून बसवून घेतो. स्ल्यू बसवणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. स्ल्यू बसवल्यानंतर ह्या वायरी गरम होऊन एकमेकाला चिटकून शेगडी शॉर्ट होण्याची शक्यता कमी असते. त्याच्यामुळे स्ल्यू बसवणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. इथं कॉईलला मी सांगितल्याप्रमाणे हे पहा मित्रांनो, इथं मी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी 2 टर्मिनल एकत्र केलेले आहेत, हे पट्टी लावून केलेले आहेत बघा, त्या ठिकाणी एक इथे एक बसवली आणि इथं 2 टर्मिनल आहेत, त्या ठिकाणी इथे एक बसवायची आणि मी सांगितल्याप्रमाणे इथं अशा प्रकारे इथं एक वायर बसवायची मित्रांनो. म्हणजे ह्या दोन्ही कॉईल एकत्र असा पीळ देऊन करायच्या आणि हे 2 कॉईल एकत्र आहेतच. अशा प्रकारे वायरिंग करून पुढील वायरिंग कसं करायचं ते लक्षात ठेवा. आपण हे वायर केलं, हे वायरिंग केलं, कॉईलचं वायरिंग झालं. आता ही एसीचं ही अर्थिंगची वायर आहे आणि ही फेज आणि ही न्यूट्रल आणि ही फेज वायर आहे. ही वायर आपण जोडून घेऊया. याच्यावरून असे छोटे छोटे 2 तुकडे ह्याच्यापेक्षा मोठ्या साईजचे ह्याच्यातून घ्यायचे. ही वायर लावायची, तर छोटे तुकडे लावायचं विसरलो होतो मी मित्रांनो, ते लावून घेतलं. आता ही एसीच्या वायरी आणि कॉईलच्या वायरी जोडूया. ही अर्थिंगची वायर बाजूला काढली मित्रांनो, इथं द्यायची आपल्याला. आता ही न्यूट्रल वायर जोडून घेऊया. एकदम पॅक झालं पाहिजे, वायरिंग लूज नाही राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर अशी घडी घालून ही स्ल्यू याच्यावरून घ्यायची. हे पहा मित्रांनो, एक वायरचं कनेक्शन झालं. आता दुसऱ्या वायरचं कनेक्शन करूया. अशा प्रकारे ही पण वायर पकडीनं पिळून घ्यायची आणि अशी घडी घालून त्याच्यावरून ही ह्या स्ल्यूच्या वरती जी मोठी एक स्ल्यू आपण स्ल्यूचा तुकडा बसवलेला आहे, ती स्ल्यू त्याच्यावरून घ्यायची. म्हणजे ह्या 2 वायरी इथं एकमेकाला चिटकून शॉर्टेज होणार नाही. अशा प्रकारे बिगर शूजचे हे वायरिंग आपण शिकलो. आता आपण अर्थिंगची वायर जोडून घेऊया मित्रांनो. आता ही कॉईलची जे अर्थिंग आलेले आहे कॉईलच्या बॉडीतून, ही बॉडीला लावलेली अर्थिंग आणि ही 3 पिनची इथली मधली अर्थिंग, ही आपण एकत्र जोडून इथे बॉडीला अर्थिंग देऊया या स्क्रूला. ही वायर थोडी असे ढिल्ली ठेवून याच्यातून ही सॉकेट अशा प्रकारे हे वायरिंग आपण अशा प्रकारे करू शकतो. आणि स्विच नसेल तरी
आपण शेगडी असे वायरिंग करून चालू करू शकतो. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांनो. अशा प्रकारे हे वायरिंग आपण शिकलो. थँक्यू मित्रांनो. माझ्याकडून काय चुकलं असेल मित्रांनो तर प्लीज मला माफी असावी. मित्रांनो शेगडी आपण लाईटला लावलेली गरम होते का पाहूया. थोडंसं पाणी टाकू आपण. गरम व्हायला लागलेले मित्रांनो, हाताला गरम लागते. बोर्डातील वायर काढून आपण थोडंसं पाणी टाकून बघूया शेगडी गरम झाली का मित्रांनो. बोर्डातली वायर काढली मित्रांनो. थँक्यू मित्रांनो.